डिअर स्टुडंट्स, आपण आजपासून सुरू करत आहोत एस पी. आणि एस पीमध्ये सर्वात पहिला चॅप्टर जो आहे तो आपण आजपासून बघणार आहोत. पहिला चॅप्टर आहे संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख. ठीक आहे. मग संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख या धड्यामध्ये आपण सुरुवात करतोय. सुरुवात आहे संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख, अर्थ, महत्त्व, भांडवलाची आवश्यकता, भांडवल संरचना व शेवटी फरक. आपण सुरू करू प्रस्तावनेपासून. वित्त ही संकल्पना पैसे व पैशाचे व्यवस्थापन यांच्याशी निगडित आहे. निधींचे गमन, गमन म्हणजे पैसे येणे, व निर्गमन, निर्गमन म्हणजे जाणे. इनफ्लो आणि आउटफ्लो, इनफ्लो म्हणजे पैसे येणे, आउटफ्लो म्हणजे जाणे, यांच्याशी ते संबंधित आहे. व्यावसायिक संस्थेचे यश हे निधी उभारणीची क्षमता व निधीचा विनियोग करण्याची कार्यक्षमता यावर अवलंबून असते. व्यावसायिक संस्थेचे यश म्हणजे एखादी व्यावसायिक संस्था असेल त्याचे यश कशावर अवलंबून असते? निधी उभारण्याची क्षमता व त्याचा वापर करण्याची क्षमता. विनियोग करण्याची कार्यक्षमता म्हणजे वापर करण्याची क्षमता. ठीक आहे, यावर अवलंबून असते. हेनरी फोर्ड यांच्या म्हणण्यानुसार पैसा हा एक हात किंवा पाय आहे. एक तर आपण त्याचा वापर करा किंवा गमवा. हो, जास्त दिवस आपण हातपाय वापरत नाही तर आपोआप आपले हातपाय बंद होतात. ही खरी गोष्ट आहे. त्याच प्रकारे जर व्यवसायातील पैसा आपण वापरलाच नाही तर तो आपण गमावून बसतो, म्हणजे त्याचा वापर करावा लागतो. व्यवसायात यश मिळवण्यासाठी पैसा किती आवश्यक आहे हे येथे अधोरेखित केले आहे. म्हणजे या गोष्टीमध्ये काय दिलेलं आहे की व्यवसायात पैसा किती जास्त महत्त्वाचा आहे. जसं आपल्या जीवनात पाय आणि हात महत्त्वाचे आहेत तसं व्यवसायात पैसा महत्त्वाचा आहे. संस्थात्मक वित्त व्यवस्थापन. अर्थ. संस्थात्मक वित्त व्यवस्थापन ही संस्थेसाठी निधी उपलब्ध व त्याचा योग्य विनियोग याच्याशी संबंधित असते. संस्थेच्या कार्यांना वित्त पुरवठा करणे, भांडवल संरचना, गुंतवणूक निर्णय यांच्याशी ती संबंधित असते. याला मी बॉक्स केलेला आहे म्हणजे याला तुम्हाला पाठ करावा लागेल. ठीक आहे. आता खाली बघूया आपण व्याख्या. व्याख्या. हेनरी हॉगलँड यांच्या मतानुसार संस्थात्मक वित्त व्यवस्थापन व्यावसायिक संस्थेने केलेले भांडवल संपादन व त्याचा विनियोग या गोष्टींची हाताळणी करते. म्हणजे काय? परत एकदा वाचूया. हेनरी हॉगलँड यांच्या मतानुसार संस्थात्मक वित्त व्यवस्थापन म्हणजे काय तर व्यावसायिक संस्थेने केलेले भांडवल संपादन. भांडवल संपादन करणे म्हणजे भांडवल मिळविणे, म्हणजे पैसा गोळा करणे व त्याचा विनियोग या गोष्टींची हाताळणी करणे. इथं संपादन म्हणजे जमा करणे व विनियोग म्हणजे चांगल्या प्रकारे वापर करणे. ठीक आहे. चांगल्या प्रकारे वापर करणे या दोन गोष्टींना म्हणतात संपादन व विनियोग. ठीक आहे. संस्थात्मक वित्त व्यवस्थेमध्ये वित्तीय नियोजन, भांडवली बाजारपेठ, मुद्रा बाजार, भाग भांडवल बाजार यांचा अभ्यास अंतर्भूत आहे. म्हणजे यांचा अभ्यास इन्क्लुडेड आहे. म्हणजे या गोष्टी या संस्थात्मक वित्तामध्ये आपण भांडवली बाजार, मुद्रा बाजार या सर्व गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. भांडवल निर्मिती, विदेशी भांडवल यांचाही समावेश यात केला आहे. वित्तीय संस्था तसेच बँकांनाही यात अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. वित्त व्यवस्थापक खाली नमूद केलेल्या गोष्टींची खात्री देतो. हे आपल्याला शिकायचं आहे. हे आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि पाठ करावं लागेल. काय की वित्त व्यवस्थापक कोणत्या गोष्टींची खात्री देतो तर वित्त व्यवस्थापक या गोष्टींची खात्री देतो. संस्थेकडे पुरेशी व समाधानकारक वित्त व्यवस्था उपलब्ध आहे. पहिली गोष्ट तो काय बघतो की एका संस्थेकडे समाधानकारक व जेवढं पाहिजे तेवढं वित्त उपलब्ध आहे की नाही. संस्था किमान मूल्य असलेल्या योग्य प्रकारच्या निधीचा वापर करत आहे. म्हणजे संस्थेकडे कमीत कमी जेवढं मूल्य पाहिजे तेवढं आहे का. संस्था
उभ्या केलेल्या निधीचा योग्य वापर करत आहे का, म्हणजे संस्थेकडे असलेल्या निधीचा योग्य वापर होतोय का. संस्थेच्या मालकांसाठी कमाल लाभांश निर्मितीसाठी प्रयत्न करत आहे का, म्हणजे संस्था काय करते, जो कमाल निधी कमाल लाभांश निर्मिती करण्यासाठी. लाभांश निर्मिती म्हणजे लाभांश काय असतो, लाभांश म्हणजे लाभातील अंश. लाभांश म्हणजे काय, लाभातील अंश म्हणजे लाभांश. मग हा जो लाभांश आहे, हा लाभांश कोणाला देण्यात येतो, हा देण्यात येतो भागधारकांना. भागधारक म्हणजे कंपनीचे मालक. सरळ सरळ शब्दात काय म्हणणार आपण, कंपनीचे मालक म्हणजे भागधारक. ठीक आहे. खाली नमूद केलेले दोन निर्णय हे संस्थात्मक वित्त व्यवस्थापनेचे आधार आहेत. या दोन संकल्पनांचा आपण सखोल अभ्यास करूया. आता खाली दिलेले महत्वाचे आधारस्तंभ कोणते, तर पहिला आधारस्तंभ आहे वित्तीय निश्चितीचा निर्णय, म्हणजे वित्तीय निश्चिती करावी लागेल. एक, ठीक आहे, क्लिअर करतो मी पहिले म्हणजे आपल्याला दिसेल बरोबर. एक, वित्तीय निर्मिती करायची आहे. एक मुद्दा पहिला आपण बघू. ठीक आहे. वित्तीय निश्चितीचा निर्णय व्यावसायिक संस्थेला वित्तीय गरज भागवण्यासाठी भांडवल बाजारात प्रवेश करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. बरोबर आहे. व्यावसायिक संस्थेला वित्तीय गरज भागवण्यासाठी भांडवल बाजारात प्रवेश करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. भांडवल बाजार, भाग बाजार जे असतात ना, बाजार दोन प्रकारचे असतात. वित्तीय बाजार म्हणतो आपण त्यांना. हे वित्तीय बाजार जे आहेत, ठीक आहे, आपण इथं बघूया. बघा इथं वित्तीय बाजार जे आहेत ते दोन प्रकारचे असतात. ते कोणते कोणते, तर त्याच्यातील पहिलं जे असतं त्याला आपण म्हणतो नाणे बाजार. त्याला काय म्हणतो आपण, नाणे बाजार. ठीक आहे. आणि दुसरं असतं ज्याला आपण म्हणतो भांडवल बाजार. आता नाणे बाजार म्हणजे ज्या बाजारात खूप कमी प्रमाणात आणि खूप कमी कालावधीसाठी पैशांचे व्यवहार केले जातात ते नाणे बाजार. आणि ज्या बाजारात खूप जास्त पैशांसाठी घेवाणदेवाण केली जाते पैशांची, किंवा ज्या बाजारात आपण भांडवल निर्मिती करू शकतो ते म्हणजे भांडवल बाजार. ठीक आहे. हे दोन्ही प्रकारचे बाजार म्हणजे काहीच नाही, हे मार्केट असतात. इथं लोक आपले पैसे गुंतवणूक करतात. तर पैसे गुंतवणूक करण्यासाठी जो पर्याय दिलेला असतो तो वित्तीय बाजार. मग या वित्तीय बाजारामध्ये नाणे बाजार आणि भांडवल बाजार हे आपण या सिलेबसमध्ये आपण हे शिकणारच आहोत. ठीक आहे. मग आता इथं परत येऊ आपण मुद्द्यावर. आपला मुद्दा चालू होता भांडवल बाजार. तर व्यावसायिक संस्थेला वित्तीय गरज भागवण्यासाठी भांडवल बाजारात प्रवेश करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. या ठिकाणी वित्त उभारणीचे विविध पर्याय संस्थेसमोर असतात. समहक्क भाग भांडवल किंवा कर्जाऊ भांडवल यामधील योग्य पर्यायाची निवड संस्था करते. बँकेतून कर्ज किंवा सार्वजनिक ठेवी किंवा कर्जरोख्यांचा पर्याय संस्थेकडे असतो. वित्तीय व्यवस्थापक योग्य भांडवल उभारणीची खात्री देतो. योग्य भांडवल उभारणी म्हणजे भांडवलाची योग्य रक्कम तसेच योग्य प्रमाणातील कर्जाऊ रक्कम व समहक्क भाग भांडवल यांचे मिश्रण होय. आता कंपनी जी असते, कंपनीमध्ये दोन प्रकारचे भांडवल असतात. एक मालकीचे भांडवल, दुसरे कर्जाऊ भांडवल. मालकीचे भांडवल म्हणजे समहक्क भाग भांडवल आणि कर्जाऊ भांडवल म्हणजे कोणाकडून आपण कर्ज घेतलेलं असेल ते. मग कोणत्या प्रकारचं भांडवल व कोणत्या प्रकारच्या भांडवलाची उभारणी करायची आहे याचे निश्चितीकरण करणे म्हणजे वित्तीय निश्चितीचा निर्णय. सरळ सरळ शब्दात काय की कंपनीमध्ये भांडवल उभारणी करताना कर्जाऊ भांडवल व समहक्क भाग भांडवल यापैकी कोणत्या भांडवलाची उभारणी आपल्याला जास्त करायची आहे व कंपनीतील एकूण भांडवलामध्ये कोणत्या भांडवलाचे प्रमाण किती राहायला पाहिजे याचे निर्णय म्हणजेच
वित्तीय निश्चितीचा निर्णय. ठीक आहे, हा झाला पहिला मुद्दा. ठीक आहे, आता आपण बघूया दुसरा मुद्दा. पुस्तकामध्ये दुसरा मुद्दा पुढच्या पानावर आहे. ठीक आहे, तो आहे वित्त गुंतवणुकीचा निर्णय. आता दुसरा निर्णय कोणता आहे? वित्त गुंतवणुकीचा निर्णय आहे. ठीक आहे, आता वित्त गुंतवणुकीचा निर्णय म्हणजे आता पैसा जमा केलेला आहे आपण, त्याची गुंतवणूक कशा प्रकारे केली जाईल. व्यावसायिक संस्थेला जेव्हा भांडवल प्राप्त करण्याचे विविध पर्याय उपलब्ध होतात तेव्हा वित्तीय व्यवस्थापक पुढील निर्णय घेण्यास सज्ज होतो. म्हणजे एकदा पैसे मिळाले की मग पुढचे निर्णय घेतले जातात. हे निर्णय म्हणजे निधीचा योग्य रीतीने उपयोग करून भागधारकांना कमाल लाभांश मिळवून देणे. लाभांश मी वरती सांगितलं तुम्हाला, लाभातील अंश म्हणजे लाभांश. मग भागधारक ज्यांनी भागांमध्ये गुंतवणूक केली आहे व्यवसायाच्या आपल्या कंपनीच्या, ते भागधारक. मग त्यांना जास्तीत जास्त नफा दिला पाहिजे, तोच नफा म्हणजे लाभांश. याकरिता संस्थेला भांडवलाचे मूल्य विचारात घ्यावे लागतात. याकरिता काय करावं लागतं? संस्थेला भांडवलाचे मूल्य देखील विचारात घ्यावे लागतात. एकदा भांडवलाचे मूल्य कळले की मग भांडवलावरील परतावा हा भांडवली मूल्यापेक्षा जास्त असेल. मग काय होतं? भांडवलाचे मूल्य म्हणजे काय? आपण समजा की भांडवल घेतले आहे एखाद्या व्यक्तीकडून, तर त्या भांडवलावर आपण जो परतावा देणार त्याला, तो म्हणजे भांडवली मूल्य. ठीक आहे, मग भांडवलावरील परतावा हा भांडवली मूल्यापेक्षा जास्त असेल. अशा पद्धतीने निधींचे नियोजन संस्था करू शकते. कसं होतं? भांडवलाची गुंतवणूक केली आपण, तर त्याच्यातून आपल्याला मिळेल तो भांडवली परतावा. ठीक आहे, समजा की आपण 1 लाख गुंतवले, तर 1 लाख मी समजा व्याजावर घेतले, तर 1 लाखावर मी व्याज देणारे 10,000 रुपये महिना, पण मी कमवतोय 15,000 रुपये महिना. तर भांडवलावरील परतावा हा 15,000 आणि भांडवली मूल्य हा 10,000. तर कधीही परतावा हा भांडवली मूल्यापेक्षा जास्त असेल. अशा प्रकारे निधीचे नियोजन केले जाते. म्हणजे मी जेवढे पैसे मला द्यायचे आहे त्याच्यापेक्षा जास्त मी कमवले पाहिजे. समजा की भांडवलावर व्याज मी द्यायचा आहे 10,000 आणि मी कमवतोय 8,000, तर त्याच्यात काहीच फायदा होणार नाही. म्हणून कधीही भांडवली परतावा हा भांडवली मूल्यापेक्षा जास्त असला पाहिजे. गुंतवणूक करण्यासाठी निधी मिळवणे व व्यवसायामध्ये त्याचा यशस्वीरित्या उपयोग करणे यालाच गुंतवणुकीचा निर्णय असे म्हणतात. म्हणजे निधी मिळविणे व त्याचा व्यवसायामध्ये गुंतवणूक करणे यालाच गुंतवणुकीचा निर्णय म्हणतात. या संकल्पनेला भांडवली अर्थसंकल्प असेही म्हणतात, असेही संबोधले जाते. ठीक आहे, म्हणजे सरळ सरळ मिळवलेला पैसा आता कशा प्रकारे व्यवसायात गुंतवायचा याचे निर्णय घेणे म्हणजे वित्त गुंतवणुकीचा निर्णय होय. हे 2 प्रकारचे निर्णय आपण बघितले. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व. हा पहिला व्हिडिओ होता म्हणून आपण जास्त काही बघितलं नाही, आपण थोडं थोडं करून शिकणार आहोत. आता उद्यापासून जे व्हिडिओ येतील त्याच्यातील टायमिंग जी आहे ती वाढवल्या जाईल. हा फक्त 13 मिनिटाचा जरी असला तरी हा पूर्ण वाचून तुम्हाला लिहून काढायचा आहे. आणि हा धडा जिथपर्यंत मी शिकवला आहे तिथपर्यंत लिहून तुम्ही मला फोटो पाठवणार, मगच पुढचा व्हिडिओ पाठवण्यात येईल. जिथपर्यंत दिलेला आहे तिथपर्यंत लिहून पाठवा, म्हणजे व्हिडिओ पाठवता येईल तुम्हाला पुढचा. तोपर्यंत स्टे होम, स्टे सेफ.